नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत। ही बाब लक्षात घेऊन सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। तसेच लातूर जिल्ह्याच्या खरेदीचा जो कोटा होता त्यातही वाढ करण्यात आली आहे। गरज पडल्यास खरेदीसाठीची मुदत आणखी वाढवून मिळावी यासाठी केंद्र सरकाराकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज लातूरात जिल्ह्यात नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीनंतर ते बोलत होते। जिल्ह्यातील उदगीर येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूचे निदान झाल्यानंतर राज्य सरकाराकडून प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या। त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत असून बाधित क्षेत्रात 1 किलोमीटरच्या परिसरात निर्जूत करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे। जिल्ह्यात सर्वत्र पथके कार्यान्वित करण्यात आली असून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेतली जात असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली। आज आपली बैठक झाली। थोडंफार आता बाकीच्या गोष्टी तर सांगितल्यात मी। आपण आता जिल्ह्याचं 490 कोटीच्या याचं आपण हे केलंय। खरं म्हणजे आपली जिल्ह्याची एकूण मागणी जी आहे ती 1172 कोटीची आहे आणि साधारण अतिरिक्त मागणी आपण जे आहे ते 682 कोटीची आपण करतोय। आता हा प्लॅन आपण जो केला आहे, आता यात काय काय नवीन गोष्टी धरल्यात, वाढीव धरले, आपल्याला थोडीफार माहिती दिली आहे। आता आमचा प्रयत्न जिल्हा म्हणजे प्लॅनिंगकडनं हाच राहणार आहे, फायनान्सकडनं, की जास्तीत जास्त निधी आपल्याला जिल्ह्याला कसा मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे। कमीत कमी 150 कोटी तरी आपल्याला अतिरिक्त कसे मिळतील हा प्रयत्न माननीय फायनान्स मिनिस्टर अजितदादांशी ज्यावेळेला बैठक होईल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी करू। हा आमचा प्रयत्न असेल। मी असेल, माझे सर्व सहकारी आमदार असतील, आपले सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील असतील, आम्ही सर्वजण आणि खासदारसुद्धा सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जी कामं असतील ती DPDCच्या माध्यमातून कशी होतील याच्यासाठी जो वाढीव निधी लागणार आहे हा प्रयत्न आमचा राहणार। शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय, तर त्यासाठी काय झाले? त्या मुदतवाढीमध्ये खरेदी होणं शक्य नाहीये। त्याला आता सर कसं आहे, मी आत्ताच सांगितलं की 6 तारखेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। त्याच्यात अजून मुदतवाढीची गरज पडली तर आपण त्याप्रमाणे पुढं पाठपुरावा करू। आज 31 जानेवारीपर्यंत होतं, ते आता 6 फेब्रुवारी झाले। त्याच्यामध्ये आपला जो होता तो कोटा पण वाढवून दिला आहे आणि कोटा अजून लागला तरी वाढवून दिला जाईल, हे सुद्धा मान्य देवराज साहेब आपले सचिव आहेत त्यांचं। अर्ध्या शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे, अर्ध्या अजून शेतकरी राहिलेत ज्यांना मी तेच आपल्याला सांगतोय की 1 महिन्याची मुदत अजून दिली तर आपण प्रयत्न करू। जर आता हे कसं आहे, राज्य सरकारच्या आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हे करायला लागतं, सेंट्रल गव्हर्नमेंट वाढवून देतं आणि आपण तो प्रयत्न करू। आपण काय 6 म्हणजे नाही, पण प्रयत्न आपण तो 1 महिन्याची तरी मुदत वाढ पाहिजे, पण एकदम सर्दी होत नाही। आता आपल्याला पण माहिती आहे मध्ये मुदत संपत आली 31 जानेवारी झाली, 31 जानेवारीची आता 6 फेब्रुवारी झाली। त्यामुळे टप्प्याटप्प्याने एकंदर परिस्थिती खरेदीचे किती होते काय होते हे बघून निर्णय घेतला। सर, लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलंय। पीक विम्या संदर्भात काही चर्चा झाली? पीक विम्याच्या संदर्भात थोडीफार चर्चा म्हणजे रेणापूर वगैरे इथं जे काही चुकीचे प्रकार झाले त्याच्याबद्दल झाली। आता त्याचा आपण काही आयडेंटिफाय केले, म्हणजे चुकीच्या बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी इकडे जे झाले तर ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। आता त्याप्रमाणे आम्ही थोडे केले की नुसतं काय इन्शुरन्स यांच्याकडे न ढकलता आपलं पण जर काही यंत्रणेचं त्याच्यामध्ये असेल तर आपल्या यंत्रणेकडनं पण त्यांच्यावर कार्यवाही केली गेली पाहिजे। राहिला विषय बाकीचे जे पात्र लाभार्थी असतील त्यांना जो पीक विमा आहे तो वेळच्या वेळी मिळणं अपेक्षित आहे, मिळाला पाहिजे। त्यात कुठं अडचणी येत असल्या तर ते आता थोडं आम्ही त्याचं शहरामध्ये PWDचे रस्ते आहेत त्याची दुरावस्था झालेली आहे। PWDच्या रस्त्यांचं मी मगाशी सांगितलं तसं आपण एक तर 100 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे। त्यात एक तर खड्डेमुक्त रस्ते राहिले पाहिजेत, वेळच्या वेळी खड्डे वगैरे याचं पॅचिंग वगैरे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीनं झालं पाहिजे। नुसतं तेवढ्यापुरतं मुजवलं आणि केलं असं नाही, तर शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत। राहिला विषय नवीन कामांचा, तर त्यासाठी पण आता आपण प्रस्ताव काही तयार करतोय। आपल्याकडले काही NHIचे जी कामं प्रलंबित राहिली
प्रामुख्यानं आपला पानगाव रस्ता आणि दुसरं म्हणजे आपला लातूर बार्शी रस्ता. तर हा जो रस्ता आहे ह्याच्यात आता लवकरच आपण NHAची एक बैठक घेतोय मी. आमचे रस्त्याचे जे सचिव आहेत साळुंखे साहेब ते या ठिकाणी लातूरला स्वतः येणार आहेत. या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते स्वतः येऊन बघणार आहेत आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वजण असेल ते विभागीय क्रीडा संकुलाची काय अवस्था आहे आणि लातूर त्याला पण आपण तरतूद धरली आहे. त्याच्यामध्ये पण नवीन काही गोष्टी करतोय. त्याला आपण वाढीव तरतूद विभागीय संकुलासाठी धरली. लातूरला राज्य शिवछत्रपती स्पर्धा होती ती पळवण्यात आलेली आहे. लातूरून मंजूर झाली त्याची बघू आपण माहिती. व्हॉलीबॉल स्पर्धा अरे नाही कोण म्हणलं तुम्हाला चर्चा तशी आहे. बारामतीला जाते स्पर्धा. झाली 12 मध्ये झाली सर. त्याला आपण जर MRI ला लाडकी बहीण योजनेमध्ये मला विचारायचं सर. तुम्ही समोर आहेत म्हणूनच विचारतो. लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांच्या बनावट ID तयार करून लातूर आणि सांगलीमध्ये 1171 जवळपास 41 खाते तयार करण्यात आले आणि पैसे चुकीचं दिलं असेल तर त्याला ते रद्दच होणार. त्यात काय जिल्ह्यातली काय 566 आहेत लातूर मध्ये. जे असतील ते आता कुणी चुकीचे कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे. त्यामुळे 100% ती जी असतील ती रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील. युपी आसाम आणि बंगालच्या खात्यावर त्याला जे येईल ना त्यांच्यावर ऍक्शन पण घेतली जाईल आणि जे चुकीचे आहेत बेकायदेशीर आहेत किंवा चुकीच्या त्यांच्यावर ऍक्शन घेतली म्हणजे बंद पडेल.